नवीनाच्या प्रार्थना. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. पवित्र आत्म्याये जळी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याये जळी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सात्वन करता तू भगवान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला आमचा प्रणाम रे. पवित्र आत्म्याये जळी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्याये जळी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. तुझा आत्मा पाठव, म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल. आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तो पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्या आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. आमेन. पोप साहेबांच्या हेतूसाठी. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाय आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अव्यरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासानी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संकट, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरोप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. म्हणजे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी, हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने
तोंड देण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व दावा करण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांनी तुझा सन्मान व दावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळवण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळवण्यासाठी, हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्तानं दिलेल्या वचनाचा मी पात्र व्हावे म्हणून सदा सायनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेनं आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. त्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आठवड्यामध्ये अनेक भक्तांनी पवित्र मरियेचे त्यांना मिळालेल्या कृपादानाबद्दल आभार मानलेले आहेत. त्यांच्यापैकी काही ठळक: संपूर्ण कुटुंबाचं कोविड महामारीपासून संरक्षण झाल्याबद्दल, ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल, सर्व रिपोर्ट क्लिअर आल्याबद्दल, 10 वर्षानंतर मुलाची प्राप्त झाली म्हणून, 2 वर्षानंतर चांगला जॉब मिळाल्याबद्दल, चांगलं मॅरेज प्रपोजल आल्याबद्दल, सर्विकल कॅन्सरपासून मुक्तता झाल्याबद्दल, चांगला जॉब मिळाल्याबद्दल, नोकरीमध्ये सॅलरी हाईक आणि प्रमोशन मिळाल्याबद्दल, UK जाण्यासाठी व्हिसा मिळाल्याबद्दल, या सर्व कृपादानाबरोबरच आपल्याला जी असंख्य कृपादानं प्राप्त झालेली आहेत त्याबद्दल पवित्र मातेचे मनापासून आभार मानूया. या आठवड्यामध्ये बऱ्याच भक्तांनी विनंत्या पाठवलेल्या आहेत. त्यांच्यापैकी काही ठळक: हे फ्रॅक्चरपासून मुक्तता व्हावी म्हणून RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह यावा म्हणून, ऑस्ट्रेलियामध्ये जॉब आणि घर मिळावं म्हणून, व्हेरिकोस व्हेनचं ऑपरेशन चांगलं जावं म्हणून, फायब्रोसिसपासून मुक्तता व्हावं म्हणून, जीवनामध्ये चांगला साथीदार मिळावा म्हणून, मुलाची प्राप्ती व्हावी म्हणून, निमोनियापासून लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून, हार्ट ब्लॉकेजपासून मुक्तता व्हावी म्हणून, एक महिला 8 महिन्याची गरोदर आहे, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, एक कुटुंब कार ॲक्सिडेंट त्यांचा झाला होता, त्यापासून लवकरात लवकर सर्वजण बरं व्हावं म्हणून, कोविडचा अटॅक आला होता त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, बोटीवरून सुखरूप परत यावं म्हणून, अर्थरायटिस, टायफॉईड आणि बॅक पेन यापासून मुक्तता व्हावी म्हणून, एका वयस्कर माणसाची पुंजी चोरली गेली होती, त्याचे पैसे परत मिळावे म्हणून, बायपास सर्जरी यशस्वी व्हावं म्हणून, म्हाडा फॉर्मॅलिटीज चांगल्या प्रकारे पूर्ण व्हाव्यात म्हणून, ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन यशस्वी व्हावं म्हणून,
एका व्यक्तीला फार त्रास होत आहे, त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून 2 वर्षानंतर पगार व्यवस्थित मिळावं म्हणून फायनल राऊंड इंटरव्ह्यू अमेरिकेमध्ये जाण्यासाठी चांगली व्हावी म्हणून एक व्यक्ती ICUमध्ये फार आजारी आहे, ती लवकरात लवकर बरी व्हा म्हणून एका व्यक्तीला व्हर्टिगो आणि गुडघ्याला सूज आलेले आहे, त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून दुसरी व्यक्ती एपिलेप्सी यापासून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करते. न्यूझीलंडमध्ये रेसिडेन्सी विजा मिळावा म्हणून आणखीन व्यक्ती प्रार्थना करते. एका 2 वर्ष मुलाला मलेरियाचा सिम्पटम आले आहेत, त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करते. MRI तसंच PET स्कॅन नॉर्मल यावं म्हणून प्रार्थना करते. प्रॉस्टेट कॅन्सरपासून मुक्तता व्हावी म्हणून आणखीन व्यक्ती प्रार्थना करते. या सर्व विनंत्याबरोबर आपल्या ज्या असंख्य विनंत्या आहेत त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं पवित्र मरियेच्या चरणी ठेवूया. नवदीन भक्तीची प्रार्थना. हे सदासानी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस. सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्याकरता मला मदत कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानतो. त्या वात्सल्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा आहे. दुर्दैवानापूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीनं मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तू मला मदत करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदाकदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुला धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा रुळेल. पण तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदासानी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिये, दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांना आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो.
तुला धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयार्थी नेमली आहे. दुःखात व दुःखात व गरजेत गरजेत तू तू आम्हाला आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तो आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासानी माता म्हणून दिले आहेत. त्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. त्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. हे निर्मळ हे निष्कलंक हे परम दयामय राणी. हे निर्मळ हे निष्कलंक हे परम दयामय राणी. शरणागत या जगात गेली असे न आले कानी. हे निर्मळ हे निष्कलंक हे परम दयामय राणी. हे निर्मळ हे निष्कलंक हे परम दयामय राणी. तुनी संकटी पडता तुझला साद घालली आई. त्यास रक्षिले बल दिले त्या निराश केले नाही. हे निर्मळ हे निष्कलंक हे परम दयामय राणी. हे निर्मळ हे निष्कलंक हे परम दयामय राणी. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जानेवारी महिन्याच्या 25 तारखेला आपण संत पॉलच्या परिवर्तनाचा सण साजरा केला. संत पॉलचे परिवर्तन देऊळमातेच्या इतिहासात एक महान घटना आहे. कारण संत पॉल ख्रिस्ताचा शिष्य झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्यास फार मोठी गती मिळाली. नव्या करारात खास करून त्याने लिहिलेल्या 13 पत्रामधून आम्हाला ख्रिस्ताच्या उदात्त शिकवणीचा अमोल प्रेरणादायक ठेवा उपलब्ध झाला आहे. गेल्या 2000 वर्षात कोट्यावधी लोकांनी या पत्राचे वाचन व मननचिंतन करून आध्यात्मिक लाभ घेण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे आणि ते करीत राहतील. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत पॉलचा जन्म टार्सस या गावी ज्यू कुटुंबामध्ये झाला. त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याची सुनता झाली त्यावेळी त्याला 2 नावं देण्यात आली. ज्यू असल्याकारणानं सॉल, जे इस्रायलचा पहिला राजा त्याचं नाव. दुसरे नाव पॉल, कारण तो रोमन नागरिक होता. अगदी लहान वयात त्याने हिब्रू शिक्षणासाठी जेरुसलेमस पाठविले आले. तल्लख बुद्धीचा असल्याकारणानं त्यानं ज्यू धर्माचा अगदी खोलवर अभ्यास करून काही भाषा व महत्त्वाचे ग्रंथ
आत्मसात केले, पण त्याचबरोबर तो कट्टर ज्यू बनला. तरुण सॉलला ज्यू धर्माचा कमालीचा अभिमान होता. आताच ख्रिस्तानं सुरू केलेला नवा धर्म आणि त्याचे शिष्य हे चुकीच्या मार्गाने जातात अशी त्याची भयंकर गैरसमज झाला होता. म्हणून ख्रिस्ती लोकांचा छळ करणं माझं कर्तव्य आहे अशी त्याची धारणा होती. ह्याच कामासाठी एकदा तो जेरुसलेम शहरामधून दमास्कस शहराकडे जात असताना अचानक त्याच्या घोड्यावरून खाली जमिनीवर तो फेकला गेला आणि त्याला वाणी ऐकू आली, सॉल सॉल, तू माझा छळ का करतोस? घाबरलेला भयभीत झालेला पॉल यानं विचारलं, प्रभो तू कोण आहेस? तेव्हा उत्तर आलं, ज्या येशूचा तू छळ करतो तो मीच आहे. आता उठ आणि नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे ते तुला सांगण्यात येईल. नंतर 3 दिवस संत पॉल अंध राहिला. त्याला काहीच दिसत नव्हतं. तदनंतर हनन्या या येशू ख्रिस्ताच्या एकनिष्ठ शिष्याद्वारे पॉलला त्याची दृष्टी मिळाली. काही काळ विश्रांती घेतली. त्याने बरंच प्रार्थना मननचिंतामध्ये वेळ घालवला आणि परिवर्तन झालेला पॉल ख्रिस्ताचं ऐतिहासिक कार्य करण्यास सज्ज झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी दमास्कस शहरामध्ये जाणारा सॉल आता प्रभू ख्रिस्ताचा एकनिष्ठ शिष्य बनला होता, कारण तो येशूच्या संपर्कामध्ये आला होता. त्याचं संपूर्ण परिवर्तन झालं होतं. तो जो कट्टर ज्यू होता तो आता संत पॉल बनला. जो ख्रिस्ताचा छळ करीत होता, कट्टर शत्रू होता, तो त्या ख्रिस्ताचा श्रेष्ठ निष्ठावंत शिष्य बनला. त्याचे संपूर्ण जीवन ख्रिस्तमय झाले. ख्रिस्त त्याच्या जीवनाचा एकमेव केंद्रबिंदू होता. म्हणूनच संत पॉल मोठ्या आत्मविश्वासाने लिहितो, मी आता स्वतः जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. संत पॉलने ख्रिस्तासाठी देऊळमातेसाठी किती महान कार्य केले आहे. ते करीत असताना त्याने किती कष्ट केले, किती यातना सहन केल्या, किती दुःख त्याला सोसावं लागलं. अनेक प्रकारच्या संकटानं त्यानं मोठ्या धैर्याने कशी तोंड दिलं याचं सविस्तर वर्णन प्रेषितांची कृत्ये तसंच संत पौलनं लिहिलेल्या 13 पत्रामधून आपल्याला वाचावयास मिळतो. या सर्व दुःखाचं कष्टाचं पुसटशी कल्पना आपल्याला त्याच्या शब्दात कोरिंथीकरास लिहिलेल्या 2 पत्रामध्ये त्याच्या शब्दात अध्याय 11 कडवे 24 ते 29 मध्ये पाहावयास मिळते. संत पौल लिहितो, 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा
छटांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार करण्यात आली. 3 वेळा माझे गळबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रावर तरंगत राहिलो. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरील संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयाकडून आलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरील संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपवास तापास, थंडी व उघड्या बागडापणा या सर्वामुळे मी अधिक आहे. शिवाय या सर्व अशा प्रकारच्या गोष्टींमुळे माझ्या भावनावरचे, मनावरचे ओझेसुद्धा विसरता कामा नये. म्हणजे सर्व भाविक लोकांची चिंता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या छोट्याशा आत्मकथनांद्वारे संत पौल जो परिवर्तन झालेला होता, त्याने किती महान कार्य, किती प्रचंड त्याग व फार मोठी सेवा देऊळ मातेची, लोकांची केलेली आहे याची पुसटशी कल्पना आपल्याला येते. आज आपण संत पौलच्या जीवनावर मंथन करीत असताना प्रार्थना करूया की आम्ही थोडं का होईना प्रेषितीय कार्य करण्यास सज्ज असावं, तशा प्रकारची प्रेरणा आणि शक्ती मिळावी म्हणून या नवीनाच्या वेळेला प्रार्थना करूया. तथास्तु. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरलेस असे कोणी कधी ऐकले नाही. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो, तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक व मान्य कर. तथास्तु. भाकर रूप ख्रिस्त दर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत. तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तो आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवन मार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पापप्रसंग यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे या जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर, तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. तथास्तु. आदरण आशीर्वाद. प्रभूचे नाव आज आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा धावा तुझ्याकडे पोचू दे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्य कुमारी मरियेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारातून
त्यांना मुक्त कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव तथास्तु. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदासानी मातेच्या विनंतीमुळे सर्वसमर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. आमेन. नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार हे रानी, नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार हे रानी. आमची राखण तू करणारी, निर्दोषी निष्कलंक जननी, नमस्कार हे रानी, नमस्कार हे रानी कुमारी, नमस्कार हे रानी. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभयापासून या प्रसवे जो, तो शुभ आत्मा ईश अमुचा. मंगल भावे सबूतयाला, करूया वंदन त्रैक्याला, करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या आश्चर्यकारक संस्कारात तुझ्या दुःखसनाचे स्मारक आम्हासाठी ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या पावन रसाची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी, असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अतिपवित्र संस्कारांतील येशू धन्य असो. पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाच्या आई धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. ते गौरवमय स्वर्गने धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूत व संताबरोबर सदैव धन्य असो. तू सन्मान तू बहुमान मरिया मुचा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुचा तू अभिमान. जेरुसलेमाचे वैभव तू इस्रायलचे तू संतान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. मानवतेचा मानदंड तू कृपापूर्ण तुझं नाभिधान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. भाग्यवंत तू प्रिय प्रभूला स्वर्गराणीचे तुझं वरदान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. तुझ्या गुणांचे करिता ध्यान तुझं पुढती नमते मान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. या शुभ सदनी तव मधुभजनी गंग जाहलो हर पुनिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया आमचा तू अभिमान. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन.